नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण घरीच मावा तयार करून एक मावा केक बनवणार आहोत. त्यासाठी मी पहिले एका पॅनमध्ये दूध घेतलं आहे. त्यानंतर आपण अर्धी वाटी साखर टाकली, यामध्ये एक छोटा चमचा इलायची पावडर, त्यानंतर तोच अर्धा कप मी मिल्क पावडर घेतली इथे. हे आपण चांगल्या प्रकारे एकजीव करून घेणार आहोत. कंटिन्यू स्टर करत राहायचं याला, कारण हे खूप लवकर खाली लागतं. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आणि हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. तोपर्यंत मी इथे पातेल्यामध्ये, आपण घरच्या घरीच बनवतो आहे त्यामुळे मी ओव्हन यूज करत नाही. इथे आपण पातेल्यामध्येच हे बनवणार आहोत. तर मी हे पातेलं प्रीहीट करायला ठेवलं आहे. खाली मीठ टाकून घेतलं आहे, त्यावरती हे ठेवून आपण हे झाकून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आपण बॅटर तयार करायला घेऊया. आपण अगोदर बनवलेला मावा घेतला यामध्ये. त्यानंतर 1/4 कप बटर घेतलं आहे, 1/4 कप मी दही घेतलं इथे. त्यानंतर 1 कप मी मैदा घेतला आहे. त्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घालते इथे. त्यानंतर एक चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, याला सर्व एकजीव झालं पाहिजे. जसं जसं लागेल तसं तसं आपण यामध्ये दूध ॲड करणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. याचे लम्प्स झाले नाही पाहिजे. अशी कन्सिस्टन्सी आपल्याला तयार करून घ्यायची याची. त्यानंतर मी इथे केक टीनला ग्रीस करून घेते आहे बटरने. तुम्ही बटर पेपर पण यूज करू शकता. आता माझ्याकडे बटर पेपर अवेलेबल नव्हता म्हणून मी बटरने ग्रीस करून यावरती मैदा शिंपडून घेतला आहे. चांगल्या प्रकारे लागला गेला पाहिजे सर्वीकडे. आता हे बॅटर जे बनवलं आपण हे यामध्ये पोर करून घेणार आहोत आपण. लेवलिंग करून घ्यायची याची पूर्ण. त्यानंतर मी इथे सुकेमेवा यूज करते आहे. यामध्ये मी पिस्ता आणि बदाम यूज केलेत. आता झाकण काढून आपण हा केक यामध्ये ठेवणार आहोत. एक अर्धा तास ते 45 मिनटं याला बेक व्हायला लागतात. आता 45 मिनटानंतर मी ओपन केलं होतं. ही एक ट्रिक आहे, तुम्ही चाकू घालून बघा किंवा टूथपिक असेल तर टूथपिकने बघा. चाकू व्यवस्थित निघाला की केक आपला रेडी आहे. मी थोडं थंड होऊन दिला याला. थंड झाल्यानंतरच आपण डिमोल्ड करायचं आहे, कारण गरम गरम आपण डिमोल्ड नाही करू शकत प्रॉपर त्याला. बघू शकता तुम्ही, छान प्रकारे माझा केक डिमोल्ड झाला आहे बटर पेपर न यूज करताही, आणि खूप छान स्पॉन्ज आला आहे त्याला. अशा प्रकारे आपला केक तयार आहे. तुम्ही बघू शकता, जाळी पण खूप छान तयार झाली आणि खायलाही खूप अप्रतिम असा झाला होता हा.